15 दिवसात. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. लग्न लागलं आणि पाठवणीची वेळ झाली. राजू दादा म्हणाला, राधा, ही एकच बॅग घ्यायची? राधाने मग रागाने त्याच्याकडे पाहिलं. पुढे काही विचारायची मग त्याची हिंमत झाली नाही. धाकट्या रश्मीने तिला मिठी मारली. ताई ग, असं म्हणून तिच्या गळ्यात पडून रडू लागली. राधाने तिलाही बाजूला केलं. मग आई पुढे झाली. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि आईला रडू कोसळलं. त्या क्षणी राधाला वाटलं की आपण रडावं, पण गेल्या 15 दिवसात तिने इतकं मन घट्ट केलं होतं की आता ग्लिसरीन लावूनसुद्धा तिला रडायला येणार नव्हतं. एखाद्या पुतळ्यासारखी ती तशीच उभी राहिली. शेवटी मग आई नाईलाजाने बाजूला झाली. काळजी करू नकोस हं, सगळं ठीक होणार आहे. शहाण्यासारखं वागायचं. आठवण आली की फोन करायचा. आणि 15 दिवसांनी आपल्या रश्मीचं लग्न आहे की नाही, तेव्हा जावई बापूंबरोबर पुन्हा आपल्या घरी यायचं. या सगळ्या गोष्टींची उजळणी करून राधाला आता कंटाळा आला होता. ही नवरी अशी काय? घरचे सगळे रडतायत आणि हिच्या डोळ्यात अश्रूचे 2 थेंब देखील नाहीत. नवऱ्याकडची मंडळी आश्चर्याने राधाकडे पाहत आहेत हे पाहून मग राधाचे बाबा पुढे झाले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, अगं असे अश्रू रोखू नये. रडायचं असेल तर रडून घे बाळा, नंतर त्रास होईल तुला. मग मात्र राधा चटकन म्हणाली, काही रडाबिडायचं नाही मला. ती आणखीन पुढे बोलते की काय, त्या भीतीने मग बाबा म्हणाले, बरं बरं राजू, तिची बॅग गाडीत ठेव पाहू. मग तिच्या आईबाबांनी आकाशच्या आईबाबांशी बोलणं केलं. राधाना थोडी गोंधळली आहे, थोडीशी रागावली आहे. तिला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं ना, पण आता एवढं चांगलं स्थळ चालून आलं, तुमच्यासारखी देव माणसं भेटली, म्हणून मग तिच्या चांगल्यासाठी थोडी जबरदस्ती करावी लागली. पण तशी आमची राधा प्रेमळ आहे. पण तरीही चुकून माकून तिच्या तोंडातून एखादा शब्द अधिकीचा गेला तर माफ करा हं, आकाशचे बाबा पटकन म्हणाले. अहो भाऊ, आम्हालाही लेक आहे. माहेर सोडताना, लग्न करताना, सासरी जाताना मुलीच्या भावना काय असतात आम्हाला समजतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि रागाचं काय, जसा येतो तसा जातो. 15 दिवसांनी ती पुन्हा माहेरी येईल ना, तेव्हा तिचा रागही ओसरलेला असेल आणि चेहऱ्यावर हसूसुद्धा असेल, याची गॅरंटी मी देतो. आकाशच्या बाबांचं बोलणं ऐकून राधाच्या आईबाबांना खूप धीर आला. आकाशच्या आईसुद्धा म्हणाल्या, अहो खरंच काळजी करू नका, आम्ही घेऊ सांभाळून. त्यानंतर आकाश, राधा आणि बाकी सगळेजण लग्नाच्या बसमध्ये बसले. गाडीत बसल्या बसल्या चुलत मामे भावंडांचं चिडवणं सुरू झालं. हास्यात आणि आनंदात बस सुरू झाली. राधा खिडकीजवळ बसली होती. खिडकीच्या बाहेर ती आपल्याकडे पाहून हसेल किंवा रडेल किंवा निदान हात हलवून टाटा बाय बाय करेल, निरोप देईल, असं आई बाबा, राजूदादा, रेखावहिनी, रश्मी, सुमन आत्या सगळ्यांना वाटलं होतं. पण राधाने त्यांच्याकडे बघितलंसुद्धा नाही. बस हल्ली तेव्हा रश्मीने हाक मारली, ए ताई, एकदा तरी पहा ना गं. पण राधा ढिम्म बसून राहिली. बस सुटली आणि सगळी माणसं मागे राहिली. तेव्हा मात्र तिला रडू फुटलं. खिडकीतून मागे वळून वळून ती पाहू लागली. बाकी सगळेजण तर वळून चालायला लागले होते, पण आई बाबा ते मात्र अजूनही बसकडे तसंच पाहत होते. हुंदके देऊन हळूहळू ती सुद्धा रडू लागली. आकाशच्या त्या लक्षात आलं. त्याने खिशातून हळूच आपला रुमाल काढला आणि तिच्या पुढे धरला. डोळे पुसून घे, शांतपणे त्याने म्हटलं. घाई गडबडीत आपला रुमाल कुठेतरी पडला आहे हे राधाच्या लक्षात आलं, पण तरीही तिने आकाशचा रुमाल काही घेतला नाही. स्वतःच्या पदरानेच डोळे पुसले आणि त्याच्याकडे तोंड फिरवून ती खिडकीकडे पाहू लागली. तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात तो म्हणाला, एवढा हट्ट बरा नव्हे. आधीच रागाने राधा लाल लाल झाली होती. ते ऐकून तिचे गाल अधिकच लालबुंद टोमॅटोसारखे झाले. रागाने त्याच्याकडे ती पाहू लागली. बरं, सॉरी, असं म्हणून त्याने मग डोळे बंद करून घेतले. ती मात्र खिडकीकडे पाहून अश्रू ढाळत बसली. मुलींचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं. महिनाभरापूर्वी ती आनंदी फुलपाखरू होती. BEd करून एका प्रायव्हेट शाळेत नोकरीला लागली होती. शिकवणं तिला फार आवडायचं. त्याहून जास्त मुलांबरोबर राहणं. शाळेत काही कार्यक्रम असला की सगळ्यात पहिल्यांदा प्रिन्सिपल सरांना आठवायची ती राधाच. राधा मॅडम, फक्त तुमच्या वर्गाचा नाही, बाकी सगळ्या वर्गाचा डान्ससुद्धा तुम्हालाच बसवावा लागणार आहे. आणि यावर्षी एक छोटंसं नाटक पण बसवा हां. वार्षिक संमेलन अगदी दणक्यात साजरा करूया. जिल्हाधिकारी शाळेला भेट देणार आहेत, तेव्हा शाळेची रंगरंगोटी, सजावट कशी हवी यावरही आपलं मत द्या. खरं तर शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात राधा पुढे असायची, पण म्हणून शाळेतल्या कोणत्या शिक्षकांनी तिचा कधी हेवा केला नाही. उलट राधा नसली ना की मग स्टाफरूममध्ये अवकळा यायची जणू. राधा म्हणजे हास्याचा झरा.
स्वतःचं काम भराभर आटपून इतर कुणाला मदत करायला ती तत्पर असे. खरं तर स्वतःचं काम भराभर आटपून इतर कुणाला मदत करायला ती तत्पर असायची. खरं तर स्टाफरूममध्ये सगळ्यात लहान तीच होती. लंचमध्ये कधीकधी लेडीज टीचरच्या गप्पा व्हायच्या. इथे शाळेत आपल्या वर्गातली 50 मुलं सांभाळणं सोपं, पण घरी जाऊन आपलीच 2 मुलं सांभाळायला नको वाटतं बाई. इथे आपण मुलांना शिकवणार, घरी जाऊन आपल्या सासूबाई आपली शिकवणी घेणार. इथे मुलांनी दंगा केला की आपण त्यांना शांत करायचं आणि आपल्या घरी आपण काही बोलायच्या आधीच नवऱ्याने आपल्याला गप्प करून टाकायचं. घरची कामं, शाळेची कामं, त्यात नवऱ्याच्या डिमांड, सासू सासऱ्यांच्या अपेक्षा, जाऊ नणंद दीर असतील तर त्यांना सांभाळून घेणं आलं. असं वाटतं का केलं हे लग्न. दातेबाई असं म्हणाल्या की पूजा मॅडम म्हणायच्या, अहो लग्न न करून काय करणार, लग्न हे करावंच लागतं. माहेरी किती दिवस राहणार. त्यात भावाचं लग्न झालं की मग आपल्याच माहेरी आपलाच सासूरवास होतो. त्यापेक्षा आपल्या हक्काच्या घरी जाऊन 4 बोलणी खाल्लेली परवडतात. मग विजया मॅडमनी म्हणावं, लग्नाचा लाडू कसाही असला तरी प्रत्येकाने तो खाऊन पाहायलाच हवा. अगदी चिडचिड झाली की मग आपण फार नेगेटिव्ह बोलतो, पण लग्न एवढं काही वाईट नसतं. नवऱ्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण, सासू सासऱ्यांबरोबर मारलेल्या गप्पा, दीर नंदांबरोबर केलेली मजा, हा सुद्धा भाग असतोच की लग्नात. पण आपलं कसं असतं ना, आपण एकच दुःख सारखं सारखं उगाळत बसतो. माणसाची कमालच असते. एखाद्या दुःखावर वर्षभर रडत राहील, पण एखाद्या विनोदावर 2दा देखील हसणार नाही तो. हो की नाही ग राधा. त्या असं म्हणताच राधा खुदकन हसायची. बघ आता हसलीस, आता पुन्हा हा जोक सांगितल्यावर तू हसशील का. मग राधा हळूच नाही म्हणायची. तेच तर म्हणते मी, आपल्या तोंडात 32 दात असतात. एखादा दात दुखायला लागल्यानंतर आपण आई उई करायला सुरुवात करतो, पण बाकी 31 दात ठणकत नाहीत म्हणून कधी आनंदाने हसलोय का आपण. विजया मॅडमच्या त्या पॉझिटिव्ह बोलण्याचं राधाला आश्चर्य वाटत असे. सुतार मॅडम म्हणायच्या, मग राधा तू कधी करतेस लग्न. आम्ही तर बाई सगळ्यांनी हा लाडू खाऊन झालो आहे. आता तूही तो लाडू खा आणि आम्हालाही तुझ्या लग्नाचे लाडू लवकरच मिळू देत. त्या असं म्हणतात सगळ्याजणी खो खो हसायच्या. नाही हो मॅडम, मला लग्न करायचंच नाही मुळी. आहे तशी सुखी आहे मी. अगं बाई, असं म्हणणाऱ्याच मुली पट दिशी लग्न करून मोकळ्या होतात. आणि खरोखरच सुतार मॅडमचं बोलणं 100% खरं ठरलं. महिन्याभरापूर्वी आकाशचं स्थळ आलं. पत्रिका जुळली. बाबा त्या माणसांना भेटून आले, घर बघून आले. ती लोक इथे राधाला पाहायला आली. होकार आला आणि आपलं लग्न जमलंही. अगदी आपली इच्छा नसताना. आकाशचं स्थळ चांगलं होतं किंवा वाईट होतं म्हणून नाही, पण मुळात आपल्याला लग्नच करायचं नव्हतं ना. आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जायचं, त्या दुसऱ्याच लोकांची बोलणी ऐकून घ्यायची, त्यांच्याशी जुळवून घ्यायचं आणि एका सामान्य अनोळखी माणसाला आपला पती परमेश्वर बनवायचं, हे तिला पटत नव्हतं. गावातल्या तिच्या जवळजवळ सगळ्याच मैत्रिणींची लग्न झाली होती. त्यातल्या 1-2 बाळसुद्धा झालं होतं. तिला त्यांची गंमत आणि आश्चर्य वाटायचं. माहेरी आल्या की सासरी आपण किती राबतो, किती कामं करतो, सासरी आपल्याला कशाचीही किंमत नाही, हे चढवून बढवून सांगायचं. आणि नवरा न्यायला आला की मग त्याच्याभोवती गुण 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 करत भुंग्यासारखं फिरत राहायचं. एवढ्या जणींना नवऱ्याबरोबर माहेरून परतताना पाहिलं. निघताना सगळ्या जणींच्या डोळ्यात अश्रू असायचे, पण कुणी एक म्हणायची नाही की आम्हाला परत सासरी जायचं नाही. उलट नवऱ्याचा हात हातात घेऊन मस्तपैकी मोटारीत बसून निघून जायच्या. तेही डिक्कीत माहेरून पापड, कुरडया, लोणची, आंबे, फणस सगळं सगळं भरून. हावरट कुठल्या. या सगळ्या मुलींचा का कुणास ठाऊक राधाला फार फार राग आहे. पण आज ती सुद्धा तशीच सासरी निघाली होती. रुखवातात आई आत्याने भरलेल्या पापड कुरडयाच्या टोपल्या होत्या. चकल्या करंज्या होत्या. पण त्या मुलींसारखं आपण काही आपल्या नवऱ्याचा हात पकडलेला नाही. आपण आनंदात देखील नाही. आकाशचं स्थळ आलं तेव्हा आपण नकारच दिला होता. अगदी आकाशचं का, त्याच्या बरोबरीने आणखीन 2-3 स्थळं आली होती. आपण सगळ्यांना नकार दिला होता. मुळात आपल्याला लग्नच करायचं नव्हतं ना. मग तो आकाश असेल नाहीतर पाताळ, काय फरक पडणार होता. आई बाबा आणि सुमन आत्याने सगळा घोळ घातला. सुमन आत्या तर डोक्यावर बसली. हे बघ राधा, प्रत्येक मुलीला किंवा मुलाला लग्न हे करावंच लागतं. तू नशीबवान आहेस, तुला एवढी चांगली स्थळं येत आहेत. आणि हे आकाश राऊतांचं स्थळ तर अतिशय उत्तम आहे. अगं फार कसली कटकट नाही तुला. तिथे जाऊन नोकरी करायलाच पाहिजे असंही नाही आणि नोकरी करायचीच नाही असंही त्यांचं काही म्हणणं नाही. तुला योग्य वाटेल तसं कर असं म्हणतायत ते लोक.
घरात फार जबाबदाऱ्या नाहीत. त्यांच्या लेकीचं लग्न तर झालेलंच आहे आणि आकाश तो तर 6-6 महिने शिफ्टवर असतो. सासू सासरे कधी इथे गावी तर कधी इथे. तुझ्या घरात तूच राणी होणार आहेस. मोकळेपणाने माहेरी हवं तेव्हा येऊ शकतेस. उगीच कशाला नाही म्हणतेस बावळट. आणि आता राजूदादाचं पण लग्न झालंय. मुख्य म्हणजे धाकट्या उमेचं पण लग्न ठरलंय. तुझ्या आधी तिचं लग्न करून दिलं तर लोक तोंडात शेण नाही का घालायचे आमच्या. सुमन आत्या समजावत होती की रागावत होती कुणास ठाऊक. हे बघ आत्या, मी त्या मुलाला ओळखत नाही, मला लग्न करायचं नाही, राधाने ठणकावून सांगितलं. लग्नाआधी कोणी कोणाला ओळखत नसतं. तुझ्या आईला विचार, ती तुझ्या बाबांना लग्नाआधी ओळखत होती का? काकांना विचार, ते मला लग्नाआधी ओळखत होतेत का? तेवढंच कशाला तुझ्या रेखा वहिनीला विचार, ती तरी तुझ्या राजूदादाला लग्नाआधी ओळखत होती का? हां, आता उमेची गोष्ट वेगळी आहे. तिने तिचं लग्न स्वतःहून ठरवलं आहे. तू तसं काही केलं असतंस, चांगलं असतं तर आम्ही देखील करून दिलं असतं तुझं लग्न. आत्याचा मुद्दा बरोबर होता. तरीही राधाला तो पटलेला नव्हता. तरीही मला लग्न करायचं नाही. मुळात ज्या माणसाला मी ओळखत नाही त्या माणसाबरोबर मी कशी राहणार? तिने पुन्हा एकदा तोच मुद्दा उचलून धरला. बरं, मग माझ्या सोमनाथची लग्न करतेस का तू? त्याला तर तू चांगलं ओळखतेस ना. त्या सोमनाथचं नाव ऐकून राधाच्या पोटात ढवळलं. उंच, काळा, धिप्पाड, जाडा, शिक्षण नाही की नोकरी नाही, गोळ्या बिस्किटांचं दुकान चालवणारा, गिऱ्हाईक येत नाही पाहून स्वतःच त्या गोळ्या बिस्किटं खात बसणारा. चर्चेची पातळी एवढी खालावेल असं राधाला वाटलं नव्हतं. रागारागाने ती निघूनच गेली. पण तिचं ते मौनच सगळ्यांनी गृहीत धरलं आणि होकार कळवून टाकला. मग साखरपुडा झाला. आकाश पाहायला आले होते आणि साखरपुड्याला आले होते. लग्नाआधी या 2च भेटी, पण तरीही तिने त्यांना काही नीट पाहिलं नव्हतं. मनात संताप आणि राग जो होता, त्यांचा चेहरा पाहिला नसला तरी त्यांचा आवाज मात्र तिला आवडला होता. बोलताना अगदी नरमाईने बोलत ते. बाबांसारखा, राजूदादासारखा आणि त्या सोमनाथसारखा. आकाशचा आवाज घोगरा नव्हता, खणखणीत पण स्पष्ट होता, पण बोलण्याची लय मात्र अगदी मृदू होती. आता कुठे तिला लक्षात आलं होतं की आपण ज्याला नवरा नवरा म्हणतोय त्या व्यक्तीला आपण नीट पाहिलं देखील नाही. तिला त्याच्याकडे पाहायचा विलक्षण मोह झाला. हळूच खिडकीकडे असलेली मान वळवून तिने त्याच्याकडे पाहिलं. 2 क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. पण अंधार झाला होता ना, त्यामुळे नीट दिसत नव्हतं. मध्येच बाहेरून एखादा लाईट पडायचा आणि हलकासा चेहरा पाहायचा प्रयत्न करायच्या आधीच पुन्हा अंधार व्हायचा. डोळे बारीक करून ती पाहू लागली. तेव्हाच आकाशच्या लक्षात आलं की ही आपल्याकडे एकटक पाहतेय. चटकन मान वळवून त्याने विचारलं, काही हवं होतं का? ती जरा दचकली. आपली चोरी पकडली गेली की काय असं तिला वाटलं. हो हो, पाणी हवं होतं. देतो हां. त्याने मागे बसलेल्या कुणाला तरी पाण्याची बाटली पुढे द्यायला सांगितली. तिने हात पुढे केला तेव्हा तो म्हणाला, थांब, उघडून देतो. त्याने बाटलीचं बूच उघडलं आणि तिला दिलं. तोंड लावून प्यायलीस तरी चालेल. पण तिला तोंड लावून पाणी प्यायला कसं तरीच वाटलं. अगदी काही आपण शाळेत नाही, आता लग्न झालंय आपलं. तिने स्वतःला बजावलं आणि वरून पाणी प्यायचा निष्फळ प्रयत्न केला. गाडीला स्पीड होता, त्यामुळे पाणी घरंगळत खाली पडलं. बहुतेक असंच काहीतरी होणार हे आकाशला पक्क ठाऊक होतं. तेवढ्यात तिला ठसकाही लागला. हरकत नाही, हरकत नाही, काही काळजीचं कारण नाही. तिच्या डोक्यावर हलकं थोपटत तो म्हणाला. मगाशी खिशात ढकललेला रुमाल त्याने पुन्हा बाहेर काढला आणि रुमालाने तिचं तोंड पुसलं. तिच्या गालावर रुमाल हलकेच टेकवत म्हणाला, हा रुमाल ठेव तुझ्याकडे. त्यानेही पाणी पिऊन घेतलं. तेही बाटलीला तोंड न लावता, घटाघटा पण न सांडवता. त्याच्या त्या विलक्षण कौशल्याचं राधाला आश्चर्य वाटलं. कौतुकाने ती त्याच्याकडे पाहत राहिली. मग बाटलीचं बूच बंद करून त्याने बाटली साईडला ठेवून दिली. तो तिच्याकडे पाहून हसला असावा असं तिला उगीचच वाटलं. तिने पुन्हा खिडकीकडे पाहिलं. रडून घेतल्यानंतर तिला आता कुठे जरा बरं वाटत होतं. इतके दिवस सगळ्यांबद्दल साचवलेला राग, संताप थोडा मोकळा झाल्यासारखा वाटला. वाऱ्याची छान झुळूक येत होती आणि गाडीमध्ये बसलेले सगळेजण आता झोपी गेले होते. जागी फक्त बहुतेक 3च माणसं असावीत, नवरा नवरी आणि ड्रायव्हर. थंडगार वाऱ्यामुळे तिलाही आता झोप येऊ लागली होती. तिने हळूहळू डोळे बंद करून घेतले आणि मग काही मिनिटातच तिला छान झोप लागली. मध्येच अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि आवाज दिला, इथे 15 मिनिटं गाडी थांबवतोय, टपरीवर कोणाला चहा पाहिजे तर पिऊन घ्या. आणि तेवढ्यात राधाला जाग आली. तिच्या लक्षात आलं की आकाशचा हात आपल्या पाठीवरून जाऊन डाव्या खांद्यावर आहे आणि ती त्याच्या खांद्यावर झोपली आहे. ती चटकन सावरून बसली. तसं दचकून आकाशही जागा झाला. त्यानेही आपला हात हळूवार काढून घेतला.
पहाट झाली होती. एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. एकमेकांकडे पाहून दोघांनीही छान स्माईल केलं. झोपमोड झाली? त्याने विचारलं. तिने मानेने नाही असं सांगितलं. कोणीतरी मागून म्हणालं, अरे चला रे, जरा पाय मोकळे करून घ्या, चहासुद्धा घेऊया. मागून खाली उतरताना कोणीतरी म्हणालं, काय वहिनी, झोप लागली ना नीट? सुमित, आगाऊपणा करू नकोस, नाहीतर खाली येऊन बुकलून काढीन, आकाश म्हणाले. पण राधाला मात्र हसायला आलं. उतरायचं खाली? करूया पाय मोकळे? त्याने त्याचा हात तिच्यासमोर धरला. पायाला मुंग्या आल्या होत्या, हे खरं होतं, पण खूप जास्त मुंग्या आल्या आहेत. उठायला जरा जास्तच त्रास होत आहे. त्यामुळे नाईलाजाने आता त्याचा हात पकडावा लागत आहे असं दाखवत तिने आकाशचा हात पकडला. गाडीच्या पायऱ्या उतरताना त्याने तिचा हात हातात घट्ट धरला आणि उतरायला मदत केली. तेव्हा आपण खरोखरच कोणत्या तरी राज्याच्याच राणी आहोत असं फिलिंग तिला आलं. कुणी डोळ्याने चिडवत होतं, कुणी खाकरून, तर कुणी स्पष्टपणे. पण सगळं हवं हवंसं वाटत होतं. जवळच्या हॉटेलमध्ये सगळे फ्रेश व्हायला गेले. तिथेच चहा पाणी झाला. मग पुढचा प्रवास सुरू झाला. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि कालची अपुरी राहिलेली तिची इच्छा आता पूर्ण झाली होती. तिने आकाशला नीट पाहून घेतलं होतं. काळा सावळा, मध्यम बांध्याचा, पण नीटस, जेंटलमॅन. आकाश तिला आवडला. प्रवास करून अंग शेणलं होतं. घरात अजून तरी पाहुण्यांची रेलचेल होती. आकाशच्या आईने प्रेमाने तिला म्हटलं, तू फ्रेश होऊन नाश्ता करायला ये. राधा पहिल्यांदाच आपलं घर पाहत होती. लग्न एवढ्या घाईघाईत झालं. घरच काय, नवरासुद्धा नीट पाहायला मिळाला नव्हता. पण ते दुमजली घर तिला खूप आवडलं. बाहेर अंगण, अंगणात छान झाडं. आकाशने तिला बेडरूम दाखवली. प्रशस्त अशी बेडरूम. समोर मोठी खिडकी, खिडकीतून दिसणारं तळं आणि समोर विस्तीर्ण आकाश. या इथल्या वॉर्डरोबमध्ये तुझे कपडे तू ठेवू शकतेस. तुझ्यासाठीच नवीन घेतलंय ते. आकाश असं म्हणाल्यावर तिला थोडा आनंद झाला. पण तिने कपडे जास्त आणलेच कुठे होते? पुढचे 15 दिवस पुरतील एवढेच जेमतेम कपडे तिने आणले होते. आईबाबांना सरळ सरळ धमकी देऊन आली होती ती. मला तिकडे जास्त त्रास झाला, माझं त्यांच्याशी पटलं नाही, तर सरळ सरळ मी इथे निघून येणार, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. बाबांनी समजावून सांगितलं, आधीच असं कशाला म्हणायचं? ती लोकं चांगली आहेत, सगळं नीट होईल, तूही जमवून घे थोडं. आणि त्यांनी नाही घेतलं म्हणजे? बाबा, मी स्पष्ट सांगते, मला तिथे जमलं नाही तर मी तिथे काही राहणार नाही. तिच्या या हट्टावर आई बाबा काय बोलणार? तिला सगळं भरभर आठवलं. तू फ्रेश हो हां, तोपर्यंत आहे मी खाली. आकाशच्या बोलल्याने ती भानावर आली. राधाला ती रूम खूप आवडली. अशी रूम आपल्या माहेरी असली असती तर तिने त्या खिडकीच्या शेजारी एक केनचा झोपाळा लावून घेतला असता. समोर पुस्तकांचं एक शेल्फ बनवलं असतं. कदाचित पडदे, चादरीसुद्धा नवीन घेतल्या असत्या. अजून या लोकांची नीट ओळख झालेली नाही. उगीच जास्त गुंतायला नको असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली. खाली आली तेव्हा नुसता गोंधळ चाललेला. मोठ्यांच्या गप्पा आणि आलेल्या चुलत मावस दीर नंडांचा गोंधळ. कसाबसा नाश्ता उरकला. आई राधाला म्हणाल्या, बरं का राधा, उद्या पूजा आहे, त्यानंतर परवा दिवशी तुम्ही फिरायला जाणार आहात. मावशी म्हणाल्या, लग्न घाईघाईत झालं पण छान झालं नाही? आकाशच्या आई म्हणाल्या, घाईघाईत नाही तर काय ताई, फक्त 2 महिन्यांची सुट्टी होती त्याला. राधाला पाहायला गेलो काय, त्यानंतर लगेचच साखरपुडा झाला काय, त्यानंतर ही सगळी तयारी. बोलता बोलता 1.5 महिना उलटून गेला. आता 20 दिवसांनी परत शिपवर जायचं आहे त्याला. मग त्यानंतर 6 महिने तिथेच तो तिथे गेला की मग आम्हीसुद्धा गावी जाणार थोडे दिवस. तिथेही बरीच कामं आहेत. राधाला म्हटलं आहे आम्ही, तू वाटल्यास माहेरी जा, थोडे दिवस राहून तिथे गावी ये किंवा मग आकाश येईपर्यंत तिथेच राहा, आमची तशी काही हरकत नाही. हे सगळं राधाला माहीत होतं. पण आता आकाशच्या आई पुन्हा बोलल्या तेव्हा तिला आतून जरा कसं तरीच वाटलं. 20 दिवसानंतर हे जाणार, त्यानंतर डायरेक्ट 6 महिन्यानंतर भेट होईल. पण असू दे, बरंच आहे, हे गेल्यानंतर मी माझ्या माहेरी जाणार. 6 महिनेसुद्धा काही कमी नाही, चांगलं अर्धवर्ष असतं. तेवढ्यात आकाशचे बाबा म्हणाले, आकाश, तुमची तयारी झाली असेल तर तुम्ही देवळात जाऊन या आणि येता येता गुरुजींना पण भेटून या. उद्याच्या सत्यनारायणाच्या पूजेची लिस्ट पण घेऊन या. आकाश आणि राधा बाहेर पडले तेव्हा पुन्हा भावंडांची चिडवाचिडवी सुरू झाली. चालत जाऊया ना, देऊळ जवळ आहे. ती त्याच्या मागोमाग चालत राहिली. मागे मागे का चालतेस, पुढे माझ्या बरोबरीने चाल. तो असं म्हणाल्यावर तिने जरा झपझप पावलं टाकली. त्याच्या बरोबरीने चालू लागली. तू एरवीही कमीच बोलतेस की आत्ताच शांत आहेस? आकाशने विचारलं. आता स्वतःच्या तोंडाने काय स्वतःचं कौतुक करायचं? ती म्हणाली, नाही, मी कमीच बोलते, अबोल आहे मी. मग खरंच नशीबवान आहे मी, कारण माझ्या मित्रांच्या बायका खूप बोलतात.
माझे मित्र त्यांच्यासमोर फक्त नंदी बैलासारखी मान डोलवत असतात, असं म्हणून तो हसला. तिला मात्र हसू आलं नाही, उलट रागच आला. त्याच्या मनात विचार आला की हिलाच आता जोक पण कळत नाही की काय. बरं राधा, इथून पुढे एक्झिबिशन लागलं आहे, देवळात जाऊन येऊ, मग आपण तिथे एक्झिबिशनला जायचं का? तिला वाटलं एक्झिबिशन म्हणजे फुलाफळांचं किंवा क्रोकरीचं असेल. ती पटकन म्हणाली, नाही नको, देवळातून सरळ घरी जाऊया. त्याला जरा वाईट वाटलं. देवदर्शन झालं आणि मग दोघे परत यायला निघाले. त्याने पुन्हा विषय काढला, एकदा बघायला काय हरकत आहे. एकदा बघायला काय हरकत आहे, खूप छान छान कपडे असतात तिथे. तो असं म्हणताच तिने चटकन मान वळवली. कपड्यांचे एक्झिबिशन आहे? हो, कपड्यांचंच, तो म्हणाला. मग जाऊया ना प्लीज, ती म्हणाली. त्याला तिची गंमत वाटली. तेच तर मी म्हणतोय, कपड्यांच्या एक्झिबिशनला नाही म्हणणारी तू जगातली पहिली मुलगी असेल. तिला खूप एक्सायटेड वाटलं. भव्यशा प्रदर्शनात ते शिरले. हे पाहू का ते घेऊ, ते बघू का ते निवडू, असं राधाला झालं होतं. अहो, ही कलकत्ता साडी कशी आहे? साडी छान आहे गं, पण कलर दुसरा बघ ना, तो मँगो कलर बघ, तुला खूप सुंदर दिसेल तो. नाहीतर एक काम कर, दोन्ही ठेव ना, तो म्हणाला. दोन्ही ठेवू? थांबा हं. तिने पटकन मोबाईल काढला. आधी आपला अकाउंट बॅलन्स चेक केला. त्याने तिरप्या नजरेने ते पाहिलं आणि म्हणाला, आहेत ना पैसे बँकेत? ती जरा दचकली. तसे आहेत, अडखळत ती म्हणाली. नाही, कारण मला माझेही कपडे घ्यायचे आहेत. तू माझे पैसे भरशील ना? तसंही अजून एकही गिफ्ट तुम्हाला दिलेलं नाहीस. तो असं म्हणताच ती बघत राहिली. तुम्हाला काय घ्यायचं आहे? फार काही नाही गं, 2-3 जीन्स घेईन, 4-5 टी शर्ट्स आणि एखादा सदरा वगैरे. बरं, मग आधी तुमचीच खरेदी करूया. तिला आता मोठं टेन्शन आलं होतं. 2-3 जीन्स म्हणजे 4-5 हजार तरी होतील. 5 टी शर्ट्स म्हणजे किमान 2-3 हजार. त्यावर अजून एक सदरा म्हणजे किमान 1000, म्हणजे 8-9 हजार तरी हवेत. आणि आपल्याकडे बॅलन्स फक्त 7,000 आहे. बोटं दुमडून ती काहीतरी कॅल्क्युलेट करू लागली. काय गं, काय झालं? करूया ना खरेदी? हो. यावेळेस तिच्या बोलण्यात काही कॉन्फिडन्स नव्हता. त्याला मग फार हसायला आलं. अगं, गंमत करत होतो तुझी. जा, तुला काय वाटेल ते घे, जे जे आवडेल ते सगळं घे. हे बघ, निदान या 2 बास्केट्स तरी भरल्या पाहिजेत. त्याने हातात अगोदरच 2 बास्केट्स पकडून ठेवल्या होत्या. अहो, पण एवढे पैसे नाहीत माझ्याकडे, हळू आवाजात ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. आहेत की, चिकार पैसे आहेत तुझ्याकडे. त्याने तिला साईडला घेतलं आणि त्याच्या मोबाईलवर त्याचा बँक बॅलन्स दाखवला. आता माझे पैसे म्हणजे तुझेच नाहीत का? मगासपासून आवळून धरलेला तिचा चेहरा एकदम खुलला. तिला मग हसायला आलं. तिने 2 साड्या घेतल्या. अहो, ही पिंक कुर्ती घेऊ की आकाशी? खरं तर शॉपिंग करताना तिला कुणाचीच मदत लागायची नाही, पण आज मात्र नवऱ्याला सगळं विचारून करावंसं वाटत होतं. गुलाबी छान वाटते, पण तुला आकाशी आवडली असेल तर ती घे. नाही नको, गुलाबीच घेते मग, ती म्हणाली. अगं, आणि इकडे ये, तिथे त्या सेक्शनमध्ये ना लेडीज जीन्स आहेत. 2 जीन्स आहेत. 2-3 जीन्स घे तू. आता आपण फिरायला जाऊ ना, तिथे घालायला होतील. एवी तेवी तू जास्त कपडे आणले नाही म्हणतेस ना, मग घे. ती नवऱ्याकडे पाहत राहिली. आपण जास्त कपडे आणले नाहीत कारण आपल्याला परत माहेरीच जायचं आहे, इथे राहायचं नाही म्हणून. आणि हे खुशाल सांगतायत जास्त कपडे घे म्हणून. डोळ्यावर टिचकी वाजवत तो म्हणाला, काय झालं? चल जाऊया तिथे. तिचा हात पकडत तो तिथल्या जीन्सच्या सेक्शनमध्ये गेला. हे बघ, कमरेचं माप माहिती आहे ना तुला? म्हणजे जीन्स घालतेस ना तू? त्याने विचारलं. तिने नाही असं सांगितल्यावर कमरेवर हात ठेवून थोड्याशा रागाने, आश्चर्याने तो तिच्याकडे पाहत राहिला. अहो, म्हणजे मागे एकदा स्कूलच्या पिकनिकला घातली होती, पण आता कमरेचं माप वगैरे काही आठवत नाही हो, ती म्हणाली. मला वाटतं 32ची होईल तुला. तिच्या कमरेकडे पाहून तो अंदाज बांधू लागला. क्या हो गया साहब, मैडम के लिए जीन्स चाहिए ना? वेस्ट पता नहीं ना? आइए इधर, मेजरमेंट टेप है मेरे पास, मैं बता देता हूँ, आइए मॅम. काउंटरवर उभा असलेला माणूस म्हणाला. अहो, हे म्हणतायत ती आयडिया बरी आहे. ते म्हणतायत ना मेजरमेंट टेप आहे त्यांच्याकडे, नक्की माप कळेल मला, असं म्हणत ती कमरेचं माप जाणून घ्यायला पुढे झाली. त्याने तिचा हात धरला जरा घट्टच, थोडा आवळून. ती बावचळली. काय झालं? तिला मागे घेत तो म्हणाला, थांब इथे. ओ भैया, वो टेप इधर लाव. आकाशने त्याच्या हातातून ती टेप खेचूनच घेतली आणि स्वतःच तिची कंबर मोजली, अगदी हलकासा स्पर्शही न करता. अच्छा, म्हणजे त्या माणसाने वेस्ट मोजू नये म्हणून मगाशी राग आला यांना.
फार पॉझेसिव्ह तर नसतील ना हे? मनातल्या मनात ती म्हणाली. हां, हे बघ, मी म्हटलं होतं ना 32च आहे ना, 32च आहे. टेप गुंडाळून त्या माणसाकडे भिरकावत आकाश म्हणाले. एक काम कर, एक ब्लू घे, एक ब्लॅक घे. उत्साहाने आकाश म्हणाले. नको, एक बास झाली. जीन्स वगैरे फार घालत नाही मी. मग त्याने आग्रह केला म्हणून तरी तिने 3-4 टॉप्स घेतले. निघताना ती म्हणाली, अहो, तुम्ही तुमच्यासाठी काही घेतलं नाही. अगं, माझ्याकडे खूप चिक्कार कपडे आहेत. शिवाय 6-6 महिने आम्ही शिपवर असतो. काय करायचे ते कपडे? मुळात पुरुषांना कपड्याचं एवढं आकर्षण नसतंच. बरं चल, इथे ना पानातली कुल्फी फार छान मिळते. आपण खाऊया. दोघांनी पानातली कुल्फी घेतली. मला मलाईची खूप आवडली हो, ती म्हणाली. त्याने पटकन त्याच्या पानातली मलाई कुल्फी काढून तिच्या पानात ठेवली. अहो नको नको. असू दे गं, आणखीन घेऊ का? हो नाही करता करता दोघांनी मस्तपैकी कुल्फी खाल्ली. पैसे देऊन निघणार तोच तिच्या काहीतरी लक्षात आलं. घरातल्यांसाठी आपण काहीच घेतलं नाही. मागे एकदा रेखा वहिनी आणि राजू दादा असेच फिरायला गेले होते. रिकाम्या हाताने परत आले तेव्हा आत्याने त्यांना चांगलंच खडसावलं. म्हणाली, अरे घरात लहान भावंडं मोठी माणसं असतात. फार काही नाही, निदान 4-2 रुपयाचे फुटाणे तरी नावाकरता आणायचे ना त्यांना. त्यानंतर बाहेर कुठेही गेले तरी रेखा वहिनी आठवणीने घरातल्यांसाठी काही ना काही खायला किंवा एखादी भेटवस्तू घेऊनच यायची. ती त्याला पटकन म्हणाली, घरातल्यांसाठी पण कुल्फी घेऊन जाऊया. अगं नको, त्यांना काय करायची आहे? आकाशने सहजपणे उडवून लावलं. नाही नाही, काहीतरी घेऊन जाऊयाच. तिने मग सगळ्यांसाठी कुल्फी आणि समोसे घेतले आणि आकाश नको म्हणत असतानाही स्वतःकडचेच पैसे दिले. गुरुजींकडे जाऊन सामानांची लिस्ट घेऊन ते लोक घरी आले. तेव्हा सगळेजण जेवायला त्यांचीच वाट पाहत होते. आल्या आल्या आभाताईकडे समोस्यांची आणि कुल्फीची बॅग देत आकाश म्हणाले, तुमच्यासाठी समोसे आणि कुल्फी आणली आहे. सगळी भावंडं समोसे आणि कुल्फीवर तुटून पडले. अरे वा, आमच्यासाठी काहीतरी आणायची बुद्धी बरी झाली तुला अक्षू, आभाताई पटकन बोलून गेली. त्यावर आकाशच्या आई म्हणाल्या, आभा, ही त्याची बुद्धी नाही, ही सगळी कृपा तुमच्या वहिनीसाहेबांची असणार, मी सांगते ना. सासूबाई असं म्हणताच राधा गोड हसली. खरंय ना राधा, त्यांनी विचारलं. ती काही बोलली नाही, पण आकाश म्हणाले, हो आई, तिनेच घेतलेत, तिच्या पैशाचे. संध्याकाळी मग सगळ्यांनी घर आवरायला घेतलं. दुसऱ्या दिवशी पूजा होती. रात्री राधा त्यांच्या रूमच्या खिडकीकडे उभी राहिली. तिथे उभं राहून बाहेर आकाश पाहायचं हे तिला भलतंच आवडलं होतं. राधा, मी घाईघाईने तुझ्यासाठी फक्त इथे वॉर्डरोब घेतला आहे, पण तुला आणखीन काही सामान हवं असेल किंवा पडदे चादरी बदलायच्या असतील तर सांग, आपण जाऊन घेऊन येऊ. कसं आहे ना, मी घरी फार कमी वेळ असतो अगं. शिवाय आम्हा पुरुषांना घर सजवणं, ते लावून ठेवणं याबाबतची सौंदर्यदृष्टी जरा कमीच असते. तेव्हा तुला काहीही हवं असेल तर निसंकोचपणे सांग. हां, राधा काही बोलली नाही. अजून तरी ती त्या घरात काही रुळली नव्हती. मनातल्या मनात म्हणाली, मला तरी कुठे राहायचं इथे, आता फक्त 15 दिवस. त्यानंतर इथे परत यायचं म्हटलं तर ते 6 महिन्यांनी. तुम्ही 2 महिन्यांच्या सुट्टीवर येणार तेव्हा. त्यानंतर पुन्हा माहेरी. उगीच कशाला मी तरी वस्तू वाढवू. का गं, काही म्हणालीस का? सध्या काही नको, ती म्हणाली. थोड्या वेळ गप्पा केल्या आणि मग दोघं झोपून गेले. पूजा झाल्यानंतर नातेवाईकांची पांगापांग झाली. दुसऱ्या दिवशी आकाश आणि राधा फिरायला निघाले. ते दोघे परत येईपर्यंत आकाशची मोठी बहीण आभाताई तिथेच राहणार होती. आभाताईने तिला पॅकिंगमध्ये मदत केली. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर इतके दिवस मनावर शरीरावर आलेला ताण अगदी हलका झाला. याआधी तू कधी अशा डोंगराळ भागात आली होतीस का, आकाशने विचारलं. हो, एकदा शाळेच्या पिकनिक बरोबर आले होते. तेव्हा तुम्हाला काय सांगू, काय काय मजा केली म्हणून. माझ्या मैत्रिणीने आणि मी रात्री सगळ्यांना भूत बनून घाबरवलं. एवढ्या गप्पा मारल्या की काय सांगू. आणि त्यानंतर अखंड नॉनस्टॉप अर्धा तास तीच बोलत होती. आकाश मात्र मध्ये मध्ये फक्त योग्य त्या प्रतिक्रिया देत होता, जसं की अच्छा, अरे वा, अरे बापरे, मग काय झालं. अजून तुम्हाला ना मी खूप आठवणी सांगितल्या असत्या, पण तुम्ही म्हणाल की ही किती बडबड करते म्हणून. आकाश म्हणाला, नाही गं, खरोखरच तू अबोल आहेस. राधाने त्याच्याकडे पाहिलं. हा ह्याने टोमणा मारला की खरोखरच इतर मुलींपेक्षा आपण कमी बोलतो म्हणून कॉम्प्लिमेंट दिली, असा विचार तिच्या मनात आला. पण तिने त्या गोष्टीचा फार किस काढला नाही. दोघं खूप मजा करत होते. उद्या त्यांना डोंगर चढून एका देवळात जायचं होतं. राधाने जीन्स घातली होती आणि त्यावर लॉंग कुर्ती. ती खूप छान दिसत होती. मध्ये मध्ये दोघांचं सेल्फी घेणं, फोटो घेणं चालू होतं. चढताना तर खूप उत्साह होता, उतरताना मात्र तिचा पाय मुरगळला. आता चालायला सुद्धा तिला अशक्य झालं. एवढ्यावरती कोणतं वाहन येणं सुद्धा शक्य नव्हतं.
आकाश जरा काळजीतच पडले. अहो, तुम्ही माझा हात धरा, मी तुमच्या आधाराने चालते. तसंही करून पाहिलं, पण तिचा पाय हळूहळू सुजत चालला होता. मग मात्र आकाशने कोणतीही रिस्क घेतली नाही. त्याने सरळ तिला उचलूनच घेतलं. डोंगराळ भागाच्या त्या सगळ्या पायऱ्या तो तसाच उतरला. आजूबाजूचे लोक पाहत होते, पण तो बिनधास्त होता. राधाला मात्र खूप लाज वाटली. खाली येऊन रिक्षा करेपर्यंत तिने डोळे मिटून घेतले होते. रात्री हॉटेलवर आल्यानंतर त्याने तिच्या पायाला क्रीम लावून दिलं. अनेक गोड आठवणींमध्ये 4 दिवस संपून गेले. घरी आल्यानंतर 4-6 दिवस या नातेवाईकांकडे जा, त्या नातेवाईकांकडे जा असं चाललं होतं. आणि मग शेवटी राधाने आपली बॅग भरायला घेतली. तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न होतं. सासूबाई म्हणाल्या, लग्नात खूप मज्जा कर, माहेरची माणसं भेटणार, तो आनंद असणारच आहे. पण बेटा, तुला वाटलं की परत आपल्या घरी यावं तर आम्हाला सांग. आम्हीसुद्धा गावाहून इथे परत येऊ तुझ्यासोबत. किंवा मग तूच गावी का येत नाहीस? तिथलंही आपलं घर फार छान आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. तुला ते नक्की आवडेल. राधा काही बोलली नाही. इतक्या लवकर तरी परत यायचा तिचा काही मूड नव्हता. आभाताई म्हणाली, आणि राधा, आता पुन्हा घरी आलीस ना की माझ्या घरी पण ये. उद्या तुमच्या मागोमाग मीही माझ्या सासरी निघणार आहे. आकाशचे बाबा म्हणाले, बेटा राधा, आठवणीने आठवड्याने आम्हाला फोन करत राहा. रात्री हसत खेळत जेवण झालं आणि मग तिने आपली फायनल पॅकिंग करायला घेतली. तशी पॅकिंग काही फार नव्हती, पण लग्न अटेंड करून आकाश पुन्हा घरी येणार होते आणि तिथून मग शिपवर जाणार होते. त्यामुळे त्यांची थोडीफार पॅकिंग बाकी होती. पॅकिंग करून दोघेही शांत बसले. राधा, असा एकांत मोकळा वेळ आता इतक्यात नाहीच. तिथे तुझ्याबरोबर लग्नाला येणार. लग्न लागल्या मी परत घरी येणार आणि तिथून मग डायरेक्ट शिपवरच. मग आपली भेट 6 महिन्यांनी. हे पुढचं सगळं शेड्यूल राधाला माहीत का नव्हतं, पण आता ऐकताना तिला थोडं जड वाटलं. एवढं काय त्यात, मध्ये मध्ये फोन करत राहालच की तुम्ही, ती म्हणाली. अगं, बऱ्याचदा तिथे रेंजचा प्रॉब्लेम असतो, पण करत राहीन मी फोन, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी दोघेही राधाच्या माहेरी जायला निघाले. आभाताईची पण तयारी झाली होती. राधाने देवाला नमस्कार केला, आईबाबांना नमस्कार केला. दोघींना हळदी कुंकू लावलं. आभाताई, जरा बसा हं, असं म्हणत ती आत गेली आणि एक बॅग घेऊन बाहेर आली. ही साडी तुमच्यासाठी. आभाला आश्चर्य वाटलं. अगं, हे अजून कशाला? असू देत ताई, प्रदर्शनात 2 साड्या घेतल्या होत्या, एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी. तुम्हाला जी आवडेल ती घ्या. आभाने मग त्यातली एक साडी घेतली. पुढच्या वेळेस आले ना मी राधा, की आपण दोघी सेम साड्या नेसून ट्विनिंग करूया हं. ताईंचं बोलणं ऐकून राधा हसली. मनातून तिला वाटलं, आता पुन्हा मी कधी येणार आणि तुम्ही मला कधी भेटणार. सगळ्यांचा निरोप घेऊन ती दोघं बाहेर पडले. माहेरी गेल्यानंतर दोघांचं खूप आदरातिथ्य झालं, पण त्या 15 दिवसातच सगळ्यांचं वागणं खूप बदलल्यासारखं वाटलं तिला. आई म्हणत होती, राधा, कामाला नको घात लावूस, माहेरी आली आहेस ना. एरवी, ए राधे, चहा दे ग, असं दिवसातून 7-8 वेळा ए राधे, चहा दे ग, असं दिवसातून 7-8 वेळा म्हणणारा दादा एकदाही तिच्याकडे चहा मागत नव्हता. उलट तिलाच काय हवं आहे काय नको विचारत होता. तिच्या खोलीतला तिचा आवडता टेडी तिच्या भाचीने स्वतःच्या रूममध्ये पळवला होता. तिच्या रूममध्ये वहिनीने लग्नासाठी जी खरेदी केली होती ते सगळं सामान ठेवलं होतं. आता आपण या घराला पाहुणे झालो, याचं तिला थोडं वाईट वाटलं. राग मात्र आला नाही. शेवटी काय, हजीर तो वजीर. माणूस समोर असला की त्याचं महत्त्व. उगीच त्याच्या आठवणीने कोणी काही आसवड हळत बसत नाही. आलेल्या जावयाचं पण कौतुक चाललं होतं. परवा दिवशी लग्न लागलं आणि मग लगेचच आकाश जायला निघाले. तीही त्यांच्या पाठोपाठ रूममध्ये आली. इतक्यात निघालात? हो, आता निघालो तर कुठेतरी मध्यरात्री पोचेन ना. त्याने बॅगमध्ये कपडे भरले. पण तू इथे मजा कर. किती दिवसांपासून चाललं होतं माहेरी यायचं आहे म्हणून. आता इथे मस्त फिरायला वगैरे जा. बरं, एक सांगू का? थोडा वेळ पॉज घेत आकाश बोलू लागले. कधीतरी ना गावी आईबाबांना पण फोन करत राहा. तसे ते दोघे एकमेकांबरोबर आहेत, पण तरीही त्यांची काळजी वाटते. आता दोघांचीही वय झाली आहेत. पुढच्या वेळेस आलो ना की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यायला हवं. तेव्हा करशील ना फोन त्यांना? आकाशने काळजीने विचारलं. हो, करेन की. बरं, येऊ मी आता? निघा, असं सांगायची तिची काही इच्छा होत नव्हती. त्या 15 दिवसात जणू त्याने तिच्यावर मोहिनी घातली होती. एखादी व्यक्ती आयुष्यात कोणत्या तरी क्षणी आपल्याला भेटते आणि आपल्या जीवनाचा साथीदार होऊन जाते. त्याच्याशिवाय एक क्षणसुद्धा आपल्याला करमत नाही. त्याच्या आठवणी आपल्याला भंडावून सोडतात. यालाच प्रेम म्हणतात का? हे असं असेल तर मी आकाशच्या प्रेमात पडले आहे. आकाशने त्याची बॅग खाली ठेवली. तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि म्हणाला, चल निघतो. तो पाऊल पुढे टाकणार तोच ती म्हणाली, अहो थांबा, मी पण येते तुमच्यासोबत.
तो आश्चर्याने पाहत राहिला. कशाला? राहा की इथे. तिथे एकटी काय करशील? नको नको, इथेच राहा, आकाश म्हणाला. तिने आपली बॅग एव्हाना काढली होती. बॅग नव्हे, बॅगा. लग्नाच्या वेळेस राग होता म्हणून सगळे इकडे कपडे ठेवले होते, पण आता मात्र सगळे ते घेऊन जायचे होते तिच्या स्वतःच्या घरी. अगं हे काय करतेस? तो बोलत राहिला. ती मात्र आईबाबांना सांगायला गेली. आईबाबा, मी सुद्धा निघते यांच्याबरोबर. लेक अशी तडकाफडकी जाते म्हटल्यावर आईबाबांना काळजी वाटली. आईने हळूच विचारलं, का गं, दोघांमध्ये काही भांडण? जावई बापू काही म्हणाले का? आकाशने ते ऐकलं. नाही नाही हो, तसं काही नाही. उलट मी तर हिला म्हणतो इथेच राहा म्हणून. नाही गं, ते असे काही म्हणाले नाहीत. हे शिपवर गेल्यानंतर आमचे आई बाबा तिथे गावी एकटेच राहतील की नाही? आता त्यांची काळजी कोण घेईल? आता मलाच ती घ्यायला हवी. हे आले ना की मग येईन पुन्हा. तिने मग सगळ्यांना नमस्कार केला आणि मग नवऱ्याबरोबर जाऊन गाडीत बसली. एवढ्या घाईघाईने निघायची काय गरज होती तुला? आई बाबांना काय वाटलं असेल? आकाशने तिला विचारलं. त्यांना काय वाटलं असेल ते मी कसं सांगणार? मला जे वाटते ते मी सांगू शकते. मला ना आपल्या घरची ओढ लागली आहे. तुमच्याशिवाय एक क्षणसुद्धा करमत नाही. पण तरीही तिथे राहून तुमची वाट पाहीन. थोडे दिवस आम्ही गावी राहू आणि मग आपल्या घरी परत येऊ, असं म्हणून ती छान हसली आणि पुढे बोलू लागली. अहो, इथे आपल्या घरी आले ना की बाबांचे डोळे चेक करून घेईन आणि त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन पण करून घेईन. तुम्ही काळजी करू नका हां. आणि मला की नाही आपल्या रूममधले पडदे बदलायचे आहेत. नवीन चादरी, उशांची अभ्रं पण घ्यायची आहेत. बेडच्या मागे आपल्या दोघांचा एक मोठा फोटो करून लावायचा आहे आणि आपल्या खिडकीच्या इथे एक झोपाळा घ्यायचा आहे आणि दरवाजाच्या त्या बाजूला हो उजवीकडे पुस्तकांसाठी एक शेल्फ करून घ्यायची आहे. माझी सगळी पुस्तकं बॅगेतून भरून घेऊन आणली आहेत मी. आणि ना पुढे तिथे, तिला थांबवत तो म्हणाला, बास बास, आता उरलेलं घरी जाऊन बोलू. बरं झालं तू अबोल आहेस म्हणून. बोलकी असली असतीस तर कानाचे पडदेच फाटले असते माझ्या. डोळ्यांची उघडझाप करत तो म्हणाला. तिने डोळे वटारले. मग तिच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला, सॉरी बाबा. गाडीने वेग पकडला. तिने मागे वळून पाहिलं. सगळेजण टाटा बाय बाय करत होते. पण आता इकडचं घर परकं वाटू लागलं होतं आणि सासर मात्र आपलं. खरंच हे सगळं बदललं होतं, तेही अवघ्या 15 दिवसात.